श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 12वा चरित्र महिमा वर्णन. अंबिका म्हणाली, देवतांनो, जो एकाग्र चित्त होऊन प्रतिदिनी या स्तुतीने माझे स्तवन करील त्याची बाधा मी निश्चयाने दूर करीन. जो मधुकैटभांचा नाश, महिषासुराचा वध तसेच शुंभ निशुंभांचा संहार प्रसंगाचा पाठ करील, तसेच जी अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला एकाग्रचित्त होऊन भक्तिपूर्वक माझे उत्तर महात्म्य श्रवण करील, त्याला कोणत्याही प्रकारचे पाप स्पर्श करू शकणार नाही, तसेच त्याच्यावर आपत्ती येणार नाहीत. त्या घरी कदापि दारिद्र्य येणार नाही. त्याला प्रेमीजनांना अनुभवास येणारे वियोगाचे कष्ट कधी होणार नाहीत. इतकेच नव्हे तर त्याला शत्रूचे, लुटारू लोकांचे, राजाच्या शस्त्रापासून, अग्नीपासून तसेच पाण्यापासून कधीही भय निर्माण होणार नाही. यासाठी सर्वांनी भक्तिपूर्वक माझे महात्म्य सदा वाचावे व श्रवण करावे. ते कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीचा उपद्रव किंवा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या 3 प्रकारच्या तापांपासून संरक्षण करणारे आहे. माझ्या ज्या मंदिरात विधिपूर्वक या माझ्या महात्म्याचा पाठ केला जातो ते स्थान मी कधीच सोडत नाही. बलिदान, पूजा, होम किंवा महोत्सव प्रसंगी माझ्या या चरित्राचा संपूर्ण पाठ केला पाहिजे. असे केल्यानंतर विधिपूर्वक अगर न जाणता देखील जो माझ्यासाठी बली, पूजा किंवा होम करील तो मी मोठ्या प्रसन्नतेने ग्रहण करीन. शरदकाली जी वार्षिक महापूजा केली जाते त्या प्रसंगी जो भक्तिपूर्वक माझे महात्म्य श्रवण करील तो मनुष्य माझ्या प्रसादाने सर्व बाधेपासून मुक्त होईल. तसेच धन, धान्य व पुत्र यांनी संपन्न बनेल. यात किमपीही संशय नाही. माझे हे महात्म्य, माझी सुंदर गाथा तसेच युद्धातील माझा पराक्रम श्रवण करून मनुष्य निर्भय बनतो. हे महात्म्य ऐकणाऱ्याचे शत्रू नष्ट होतात. त्याला कल्याणाची प्राप्ती होते. तसेच त्याचे कुल सदा सर्वदा आनंदी राहते. शांती, कर्मप्रसंगी वाईट स्वप्न पडल्यास अथवा ग्रहपीडा निर्माण झाल्यास माझे महात्म्य श्रवण करावे, म्हणजे त्या सर्वांची निवृत्ती होते. याच्या श्रवणाने मनुष्य मनुष्यामधील मित्रत्वात वाढ होते. हे महात्म्य सर्व दुराचारी दुष्टांचे बलहरण करणारे आहे. याच्या केवळ पाठामुळेच राक्षस, भूत, पिशाच्च यांचा तत्काळ समूळ नाश होतो. या माझ्या महात्म्याचा पाठ करणारा माझ्याशी एकरूप होतो. पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, दीप, गंध वगैरे उत्तम सामग्रीच्या सहाय्याने माझे पूजन करणारा, ब्राह्मण भोजन करविणारा, होम व अभिषेक प्रतिदिनी करणारा, अन्य नाना प्रकारचे भोग मला अर्पण करणारा, दान देणारा, याप्रमाणे 1 वर्षभर जो माझी आराधना करील त्यावर जितकी माझी कृपा होते तितकीच कृपा माझ्या या चरित्राचे 1 वेळ श्रवण करणाऱ्यावर मी करते. हे माझे महात्म्य पापहरण करणारे असून आरोग्य प्रदान करणारे आहे. माझ्या अवतार कृत्यांचे कीर्तन सर्व भूतगणांपासून रक्षण करणारे आहे. देवतांनो, तुम्ही आणि महर्षींनी जी माझी स्तुती केली आहे ती सर्वांना कल्याणमयी बुद्धी देणारी आहे. वनामध्ये निर्जन जागी अथवा वणव्यात सापडल्यावर, लुटारू लोकांच्या तावडीत सापडल्यावर, शत्रूच्याकडून पकडले गेल्यावर अथवा जंगलात सिंह, जंगली हत्ती किंवा वाघ यांनी पाठलाग चालविला असता राजाच्या गैरमर्जीमुळे त्याने दिलेल्या आज्ञेनुसार वधस्थानाकडे अगर तुरुंगाकडे चालविले जात असताना अथवा महासागरामध्ये तुफान निर्माण होऊन नाव डळमळीत झाली असता, भयंकर युद्धात प्राणघातक जखमा झाल्या असताना
किंबहुना सर्व प्रकारच्या भयानक बाधा निर्माण झाल्या असताना जो मनुष्य माझ्या या चरित्राचे श्रवण करतो तो सर्व संकटातून मुक्त होतो, सर्व प्रकारच्या भयापासून तो मुक्त होतो. ऋषी सांगतात, असे सांगून महान पराक्रम करणारी भगवती चंडिका देवी सर्वांच्या समक्ष पाहता पाहता अंतर्धान पावली. यानंतर सर्व देव देखील निर्भय होऊन यज्ञ भागाचा उपभोग घेत आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले. अतुल पराक्रमी देवशत्रू शुंभ आणि निशुंभ हे मारले गेल्यानंतर राहिलेले सर्व दैत्य पाताळलोकी चालते झाले. हे राजा, अशा प्रकारे भगवती अंबिका देवी नित्यरूपा असून देखील पुन्हा पुन्हा प्रकट होत जगताचे कल्याण करते. तीच या जगाला मोहित करते, तीच या विश्वाला जन्म देते. तसेच प्रार्थना केली असता संतुष्ट होऊन तीच ज्ञान व बुद्धी प्रदान करते. हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे स्वरूप धारण करणारी हीच महाकाली समस्त ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली आहे. तीच अजन्मा असूनही सृष्टीरूपाने प्रकट होते. ती सनातनी देवी प्रसंगानुसार संपूर्ण प्राणीमात्रांचे रक्षण करते. मनुष्याच्या उत्कर्षकाली गृहलक्ष्मीच्या रूपाने ती समृद्धी व उन्नती देते आणि अपकर्षाच्या वेळी दारिद्र्यता देवी बनून विनाशाचे कारणही तीच होते. पुष्प, धूप आणि गंध वगैरेंनी पूजन करून स्तुती केली असता ती जगदंबिका धन, पुत्र, धार्मिक बुद्धी तसेच परलोकी उत्तम गती देते. 12वा अध्याय समाप्त.